मी गेल्या 2 दिवसापूर्वी काँग्रेस पक्षाचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे पक्षश्रेष्ठीकडे. 2 दिवसापूर्वी राजीनामा दिल्यानंतर मी गेल्या नव्यानं राजगड तालुक्यामध्ये देखील कार्यकर्त्यांची बैठक घेतली. नंतर मुळशी तालुक्यामधले मी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि आज शेवटचा तिसरा तालुका भोर तालुका या तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. आणि त्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांचं जे मत आहे ते आजमावून पुढील राजकीय भूमिका घ्यायची अशा पद्धतीचा निर्णय माझा होता आणि म्हणून मी आता ती भूमिका त्या ठिकाणी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की आता गेले अनेक वर्ष तुम्ही काँग्रेस पक्षाचं सातत्याने काम करताय आणि हे काम करत असताना तुम्हाला पक्षाच्या माध्यमातून सातत्याने डावलण्याचा प्रयत्न होतोय. शेवटी मतदारसंघामध्ये जनतेला तुम्हाला 3 वेळेला संधी दिली. विकास कामाच्या माध्यमातून तुम्ही कामं केली जरी असली तरी सुद्धा अजूनही विकासाला गती द्यायची असेल तर आपल्याला दुसऱ्या पक्षामध्ये जावं लागेल आणि त्या पद्धतीचा निर्णय त्या बैठकीमध्ये आज झालेला आहे. दुसऱ्या पक्षात म्हणजे कोणता पक्ष आहे काय त्याच्यामध्ये आता आपल्याला निश्चितच पाहिलं असेल देशामध्ये किंवा राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार त्या ठिकाणी आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांचं सगळ्यांचं मत आहे की विकास कामाला जर गती या मतदारसंघात आपल्याला द्यायची असेल तर भारतीय जनता पार्टीमध्ये आपण प्रवेश करावा अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे. संग्राम थुट्टे म्हणून काय भूमिका घेणार आता कार्यकर्त्यांचं तर मत जाणून घेतलं, तुमची वैयक्तिक? माझी वैयक्तिक भूमिका मी पहिली स्पष्ट केली होती. कार्यकर्त्यांची संवाद करून मी माझी भूमिका ठरवणार आहे. आता कार्यकर्त्यांचं सगळ्यांचं बहुतांश मत आहे की तुम्ही राजकीय भूमिका ही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून घेतली पाहिजे आणि तिथंच आपल्याला योग्य तो न्याय मिळेल अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. तुमची भावना साधारणतः या संदर्भात काही बोलणं झाले का? पुढील पक्षप्रवेश कसा असेल काय असेल? साधारणतः पक्षप्रवेशाच्या बाबतीमध्ये येणाऱ्या 22 तारखेला मंगळवारी आता दिवसभरामध्ये मी सकाळच्या वेळेत साधारणतः पक्षप्रवेश होईल आणि त्या पक्षप्रवेशाला माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महोदय, त्याचप्रमाणे माननीय बावनकुळे साहेब असतील, माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब असतील यांच्या उपस्थितीत माझा प्रवेश त्या ठिकाणी मुंबईला होणार आहे. साधारण किती कार्यकर्ते घेऊन तुम्ही प्रवेश करणार आहे? कारण भोर तालुक्यामधल्या मतदारसंघामधले जेवढे काही पूर्वीचे पक्षाचे संघटनेचे पदाधिकारी होते त्यांनी पक्षांचे अध्यक्ष, तिन्ही तालुक्यांचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे महिला पदाधिकारी, त्याचप्रमाणे विविध फ्रंटांचे सर्व अध्यक्ष, युवकचे अध्यक्ष, राजगड सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती भोरचे सर्व संचालक, त्याचप्रमाणे खरेदी विक्री संघ भोरचे सर्व संचालक, पुण्यातील दत्त दिगंबर सहकारी वाहतूक संस्थेचे संचालक, त्याचप्रमाणे तालुक्यामध्ये लहान मोठे असणारे संस्थेचे सर्व पदाधिकारी, बऱ्याचशा गावातील सरपंच, विकास सोसायटीचे चेअरमन असे बहुतेक प्रमुख कार्यकर्ते जे आहेत त्यांची प्रवेश त्या ठिकाणी आम्ही करतो. काँग्रेसला तुम्ही आणि दुसरी गोष्ट केंद्र सरकार असेल, राज्य सरकारमध्ये सुद्धा एक मोठ्या पद्धतीचं संख्याबळ असणारा पक्ष आहे आणि परिस्थिती पाहिली तर विकास कामाला अधिकची गती भाजपच्या माध्यमातून या मतदारसंघात मिळेल अशी मला आणि आमच्या कार्यकर्त्याला अपेक्षा आहे, अशी खात्री आहे. म्हणून आम्ही त्या संदर्भातलं पाऊल उचलतो. पण काँग्रेसमधलं अंतर्गत राजकारण जे होतं त्याचा फटका बसला. अंतर्गत राजकारण कुठल्या प्रत्येक पक्षामध्ये असतं, तर काँग्रेस हा अपवादात्मक आहे असं म्हणता येणार. माझ्यासारख्याचं मत एवढंच आहे, मी ज्या वेळेला पहिल्यांदा निवडून आलो त्यावेळेला बात वेगळी होती. मी सलग 3 टर्म निवडून येतोय. माझ्यासारख्याला ज्या पद्धतीची पक्ष पातळीवरून ताकद देण्याचं काम व्हायला पाहिजे ती त्या 3 पंचवार्षिकमध्ये झालेलं नाही ही वस्तुस्थिती आहे. मी आज काहीतरी चुकीचं बोलणं हे त्या ठिकाणी उचित नाही. माझ्या याबद्दल कुठल्याही व्यक्तिगत कोणावर असा आरोप नाही आहे की काही लोक बोलतात की हा चुकीचा निर्णय होईल, तुमचा हा अमक निर्णय होईल. ठीक आहे, आता जे त्याचं वैयक्तिक मत असतं. आज आमच्या कार्यकर्त्यांचा आणि आमचा निर्णय त्या ठिकाणी झाला. पण कुठल्या पक्षश्रेष्ठीने तुमच्याकडे लक्ष दिलं नाही? काँग्रेसचे आता सर्व पक्षश्रेष्ठी ना. आता हर्षवर्धन सपकाळ साहेब हे आता नवीन अध्यक्ष झालेले आहेत. त्याच्या मागे जे प्रतिनिधी पक्षश्रेष्ठी होते म्हणजे सगळ्यांकडेच आमची घराणी मांडत असायचो आम्ही. नाना पटेलांनी लक्ष दिलं नाही? नाना भाऊ असे एकटे व्यक्तिगत नाव नका घेऊ, मी सर्वच पक्षश्रेष्ठी तुम्हाला म्हणजे माझं आता काय होतं कारण नसताना मला काय कोणावर आता आरोप करायचा नाही. माझा निर्णय आता मी घेतला. परंतु नाना भाऊंनी केलं का अमकेनी केलं हा मुद्दाच नाही. आता
साधं गणित आहे. 15 वर्षे एक प्रतिनिधी या मतदारसंघामधून सातत्यानं तीन वेळा निवडून येतो आणि जनतेने मला काम करण्याची संधी दिली आणि त्या संधीच्या माध्यमातून तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर काँग्रेस पक्षाची ताकद वाढवायची जर होती किंवा आहे तर योग्य पद्धतीची ताकद तिथं जर दिली असती तर मला वाटतं ही परिस्थिती अजून बदलली असती विधानसभेची सुद्धा. या गोष्टी सगळ्या आहेत. बऱ्याच वेळेला याबद्दल सुद्धा वरिष्ठांपर्यंत आम्ही भूमिका मांडली, दिल्लीपर्यंत सुद्धा भूमिका मांडली, तर त्याचा म्हणावा तसा विचार त्या ठिकाणी दुर्दैवाने केला. तुम्ही काँग्रेसमधून आता बाहेर पडलेला आहात, पुढची काँग्रेसचे तुम्हाला भविष्य काय दिसतं? आता जिकडनं बाहेर पडलं त्याच्या भविष्याचा आम्ही काय विचार करायची गरज आहे. आता आम्ही आमच्या मतदारसंघाचं भविष्य कसं त्या ठिकाणी चांगलं होईल, आमच्या जनतेला कशा पद्धतीच्या सुविधा असतील, विकास कामाच्या माध्यमातून कसं भविष्य काळामध्ये आपल्याला कसा निधी अधिकचा खेचून आणता येईल या मतदारसंघात, याबद्दलची काळजी आता आम्ही केली पाहिजे, ती आम्ही करू. पण आता खरं तर तालुक्यामध्ये रोजगाराची निर्मिती हा एक सगळ्यात महत्त्वाचा विषय. गेल्या अनेक वर्ष मी सुद्धा या संदर्भामध्ये प्रयत्न केलेले आहेत आणि ते प्रयत्न अर्धवट आहेत. तो एक प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे भोर तालुक्यामधले असेल, वेल्हा असेल किंवा मुळशीमध्ये असेल, सिंचनाची जी रखडलेले कॅनॉलचे जे प्रश्न आहेत किंवा नवीन लिफ्ट योजना आहेत त्याचेही प्रश्न आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं उपयुक्त वातावरण आहे. पर्यटन वाढीसाठी तालुका पर्यटन म्हणून घोषित झाला पाहिजे. जसा जुन्नर तालुका पर्यटन तालुका म्हणून घोषित झाला तशा पद्धतीचा भोर, वेल्हा, मुळशी तिन्ही तालुके पर्यटन म्हणून घोषित व्हायला पाहिजे अशी अपेक्षा आहे. असे बरेचसे प्रश्न त्या ठिकाणी आहेत. अजून छोटे मोठे पण काय प्रश्न आहेत. तुम्ही आता बोलता